श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 10वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर हा 27 फेब्रुवारीला आहे. त्याआधी बोर्डाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, ते आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला इंग्रजी विषयांचे काही IMP, पोएम्स आणि ग्रामरचे टॉपिक मी सांगणार आहे. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर सर्वप्रथम प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे IMP प्रश्न मिळतील आणि त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता काही अडचण जर आली. आणि हे बघा मुलांचे अभिप्राय आणि विशेषतः मराठीच्या पेपरामध्ये आपण दिलेले सर्व IMP प्रश्न आले होते. त्यामुळे वेळ कमी आहे, आत्ताच तुम्ही वेळेचा योग्य उपयोग करा आणि नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा जो पेपर झाला पहिला मराठीचा, त्या ठिकाणी जवळपास काही ठिकाणी कॉपी प्रकरणं चालली आहेत आणि 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आणि एक प्रकरण आता तुम्ही टीव्हीवर देखील बघितलं असेल, न्यूज मध्ये एक प्रकरण आता मोठं गाजलेलं आहे, ते म्हणजे 12वीचे पेपर फुटी प्रकरण फिजिक्स आणि केमिस्ट्री, अर्थातच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. नागपूर या ठिकाणी ही पेपर फुटी प्रकरण घडलेलं आहे. त्यामुळे 10वीच्या पेपरांमध्ये अशा प्रकारची पेपर फुटी होऊ नये आणि अशा प्रकारची गैरवर्तणूक होऊ नये यासाठी आता बोर्ड सतर्क झालेलं आहे. आणि येणाऱ्या पेपरांपासून आता प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये भरारी पथक आणि बैठे पथक यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही शाळेमध्ये जर असं काही गैरप्रकार घडलास त्या शाळेची थेट मान्यता रद्द होणार. केंद्र प्रमुख तिथले जे असतील किंवा तिथले शिक्षक असतील त्यांना देखील कारवाई होणार आहे. त्यामुळे इंग्रजी विषयाचे आणि पुढचे पेपर आता हे जरा आणखीन स्ट्रिक्ट पद्धतीने होणार आहेत. CCTV तर बंधनकारक करण्यात आलेलंच आहे, ड्रोन कॅमेरे आहेत, तो निर्णय. आणि अशी पण माहिती मिळालेली आहे की बोर्डाच्या ज्या बैठकीत जो निर्णय झालेला आहे, AI टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल जेणेकरून हे कॉपी प्रकरणं आपल्याला थांबवता येतील. तर आता हे झालं बोर्डाचा एक महत्वाचा निर्णय. तर विद्यार्थी मित्रांनो, काही IMP तुम्हाला मी टॉपिक सांगतो ग्रामरचे. तर बघा, नॉट ओनली बट ऑल्सो, WH क्वेश्चन आणि तुम्हाला एक जो कॉमन मोस्ट इम्पॉर्टंट, हे जे 2 टॉपिक आहेत करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला लेटर रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग A to Z इंग्लिशचा पेपर तुम्हाला पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करावं लागेल किंवा दिलेल्या नंबरवर आत्ताच तुम्हाला संपर्क करावा लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी लेटर कसं लिहायचं असतं, कुठलंही लेटर आलं तर कशा प्रकारे आपण प्रेझेंट करू शकतो, नॉन व्हर्बल, व्हर्बल, रायटिंग स्किल, न्यूज रिपोर्ट, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. IMP प्रश्न, IMP टॉपिक मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत देखील नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर करा फटाफट आणि दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. आणि माझी विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. IMP पोएम सांगायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो, इफ ही कविता भरपूर वेळा रिपीट झालेली आहे. क्वीन्स पण तुम्ही करू शकता. त्या 2 कविता सांगतोय. आणखीन तुम्हाला मोर याच्यातले जास्तीत जास्त IMP टॉपिक पाहिजे असतील, सर्व विषयांचे, सर्व घटकाचे A to Z इंग्लिश पेपर 80 मार्कापर्यंतचा, तर तुम्हाला नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करावं लागेल किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करावा लागेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.